महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत। बातमी अशी की मुळशीकरांची तहान भागविणाऱ्या मुळशी धरणाचा पाणीसाठा हा 88% पोहोचलाय। सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने मुळशी धरणातून होणारा 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गेल्या 5 दिवसांपासून बंद करण्यात आला। मात्र जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्याने तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, त्यामुळे मुळशीकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी। मुळशी तालुक्याला पाणी पुरवठा करणारं मुळशी धरण हे तब्बल 88% भरलं होतं। मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर याच मुळशी धरणातून गेली 5 दिवसापासून 1000 क्युसेस इतका विसर्ग करण्यात येत होता, परंतु तो आता पाण्याचा जो विसर्ग आहे तो थांबवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी मुळशी धरणाची जी पाण्याची पातळी ही कमी झाली होती, त्यामुळे टाटा धरण प्रशासनाने आता हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे कुठेतरी मुळशी धरणाला हा जो पाण्याचा साठा आहे हा वर्षभर पुरेल इतका आहे, कारण की आता 88% हे मुळशी धरण जरी आलं असेल तरी येथील जे शेतकरी आहेत किंवा येथील ज्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे, कारण पाऊस जर अजून पडला तर हे धरण आहे मुळशी धरण हे 100% जाईल। त्यामुळे या मुळशी तालुक्यातील जो सिंचनाचा जो प्रश्न आहे किंवा औद्योगिकरणासाठी जो पाणी साठा आहे ते जो वापरला जातो, त्यामुळे येथील जो शेतकरी असतील किंवा औद्योगिकरण असेल त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मुळशी। पुढली बातमी अशी, साताऱ्याच्या पाटणमधील वांग मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले। धरण 72% भरलं असून सांडव्यावरील 4ही दरवाजे जे आहेत ते खुले करण्यात आलेत, त्यामुळे मेंढ गावातील शाळेचं क्रीडांगण पाण्याखाली गेले। प्राथमिक शाळेची जुनी इमारत, मंदिरं पाण्याखाली गेल्यामुळे लवकरच या शाळेला पावसाळी सुट्टी लागणार आहे। ऐन पावसाळ्यात छत्रपती संभाजीनगरमधील 34 गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागते, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। आज घडीला जिल्ह्यामध्ये 34 गावांना 41 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतोय। यासाठी 68 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं। ऑगस्ट महिना उजाडला तरी पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याची वरददायिनी असलेलं उजनी धरण फक्त 10%च भरले। गेल्या वर्षी हेच धरण ऑगस्ट महिन्यामध्ये 98% भरलं होतं। आता उजनी धरणामध्ये 5.64 TMC एवढाच पाणीसाठा आहे। धरण क्षेत्रात पाऊस नाही आणि धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर मुंबईमध्ये सुरू असलेली 10% पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला, त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला। पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पावसानं ओढ दिल्यानं पाणीसाठा कमी झाला होता। पाणीसाठ्याची ही स्थिती लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनं 1 जुलैपासून शहरात 10% पाणी कपातीचा निर्णय घेतला होता। मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आणि त्यामुळे आजपासून पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला। मुंबईत गेल्या 1.5 महिन्यापासून पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही डेंग्यू, मलेरिया आणि प्लेटोसह आता स्वाईन फ्लूने देखील डोकं वर काढल्याचं समोर आलंय। पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे तब्बल 157, मलेरियाचे 226, प्लेटोच्या 75 रुग्णांसह स्वाईन फ्लूचे 56 रुग्ण आढळून आले। राज्यात डोळे येण्याची साथ देखील पसरली आणि या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। राज्यभरात या आजाराचे आजवर सुमारे 2.5 लाख रुग्ण आढळलेत। बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक 35,000 रुग्ण आढळलेत। मुंबईतही रुग्णांची वाढ होत असून आकडा 2,000च्या जवळ पोहोचलेला आहे। तर पिंपरी चिंचवड शहरात कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली। शहरातील साने चौक आणि कृष्णानगर परिसरात कोयता गँगनं धुडगूस घातला। कोयता घेऊन रस्त्यानं जाणाऱ्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करत वाहनांची तोडफोड करण्यात आली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। रात्री 12:30 नंतर साने चौक, टावर लाईन परिसरामध्ये
अज्ञात व्यक्तींनी अचानकपणे रस्त्यावर येणाऱ्या माणसांना शस्त्राचा धाक टाकून अडवणूक करून त्यांच्या ताब्यातील मोबाईल चोरणे, त्यानंतर पुढं कृष्णानगर पोलीस वसाहती शेजारी पार्क असणाऱ्या गाड्यांची तोडफोड केलेली होती. पोलिसांना ही माहिती मिळताच आमच्या टीमने CCTV फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न केलेले आहेत आणि आरोपींना अटक करण्याचे आमचे प्रयत्न सध्या चालू आहेत. पुढे पाहूयात एक महत्त्वाची बातमी अशी की पुण्यात नोकरीचं आमिष देऊन 44 जणांची 5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि ही फसवणूक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे आणि त्यांच्या भावानं केली आहे. या प्रकरणी त्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांनी 1-2 नव्हे तर तब्बल 44 पेक्षा जास्त जणांना गंडा घातलाय. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता. यानंतर जवळपास 6 महिन्यांनी शैलजा दराडे यांना अटक करण्यात आली. हडपसर पोलीस स्टेशन दाखल गुन्हा 334/23 420-406 प्रमाणे दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी शैलजा रामचंद्र दराडे यांना ह्या गुन्ह्यामध्ये तपास करणे अटक केलेली आहे आणि उद्या रोजी त्यांना मान्य न्यायालयात हजर करतो. या सगळ्या प्रकरणात दादासाहेब दराडेला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. शिक्षिका म्हणून नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून दादासाहेब दराडे यांना एका महिलेकडून 27 लाख रुपये उकळले होते. मात्र महिलेला नोकरी न मिळाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली. दादासाहेब दराडे गजाआड झाला आणि त्याच्या चौकशीतून शैलजा दराडे यांचं नावही समोर आलं. शैलजा आपली बहीण असल्याचं दादासाहेब दराडेनं सांगितलं होतं. सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील लोकांचे पैसे घेतलेले आहेत. काल त्यांना अटक झाली, पण ती कोर्टामार्फत आम्हालाही प्रयत्न करावा लागला सर्व जणांना मिळून. आता यापुढे आमची अशी शासनाला विनंती आहे की अटक झाली, पण आमच्या सर्व शिक्षक लोकांचे घेतलेले पैसे परत मिळण्यासाठी सरकारनं आम्हाला मदत करावी आणि अशा शिक्षण खात्यातील अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी कठोर कायदेशीर यांच्यावर कारवाई व्हावी. दादासाहेब दराडेशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा शैलजा दराडे यांनी केलाय. तसंच त्याच्याशी अधिक व्यवहार करू नये अशी नोटीसही शैलजा दराडे यांनी ऑगस्ट 2020 मध्येच प्रसिद्धीला दिली होती. मात्र तक्रारदारांनी हे प्रकरण लावून धरल्यानं अखेर शैलजा दराडे यांना सुद्धा अटक झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे बघा, जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी इथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या जेरबंद झालेला आहे. त्याचबरोबर जेरबंद झालेल्या बिबट्याची माणिकडोह निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर बिबट्याच्या शोधार्थ मादी बछड्याचं या परिसरात आगमन झाल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. की समता परिषद उपाध्यक्ष हरी नरकेंचं निधन झालंय. BKC इथल्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान प्राध्यापक हरी नरकेंचं निधन झालं. वयाच्या 17व्या वर्षी नरकेंचं निधन झाल्याचं आपण बघतोय. OBC या विषयाला घेऊन त्यांचा विशेष अभ्यास होता. शिवाय एक प्राध्यापक म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती असणारं त्यांचं विचारमंथन, त्यांचं लिखाण हे कायमच सगळ्यांना ऐकायला मिळालंय. वेगवेगळ्या चळवळींमधनं म्हणजे अगदी पुरोगामी चळवळींमधनं वेगवेगळ्या विषयांवरती हरी नरकेंचं काम हे फार जबरदस्त राहिलं आहे. आणि प्राध्यापक हरी नरकेंचे नातेवाईक संजय सोनवणे आपल्याबरोबर आहेत. संजय सोनवणेजी, खरं तर एक फार मोठा धक्का म्हणता येईल, कारण आजच्या घडीला हरी नरके यांनी आपल्यातनं जाणं, काय आठवणी आपण सांगाल? ते माझ्या थोरल्या भावासारखेच होते. ते गेले याच्यावर विश्वासच बसत नाही. गेले 1-1.5 वर्ष त्याची तब्येत ठीक नव्हती, परंतु त्यांच्या जाण्याने ओबीसींच्या विचार विश्वामध्ये वैचारिकतेची एक गहन पोकळी निर्माण झालेली आहे, एवढं नक्की. आणि खरं म्हणजे बोलायला शब्द सुचत नाहीत. एक खंदा उंद व्यक्तिमत्व, हसरं खेळकर, लाखो लोकांसमोर आतापर्यंत
10-15 हजार व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. एवढा मोठा वक्ता महाराष्ट्रात झाला नाही नंतर. आणि एवढ्या आठवणी उमलून येत आहेत की ती सुसंगती लावणं सुद्धा अशक्य आहे या क्षणी. त्यामुळे एक माझा थोरला भाऊ गेला आणि एक वैचारिकतेची जी बहुजनवादी नाळ होती, फुले शाहू आंबेडकर परंपरेतलं एक सगळ्यात मोठा विचारवंत अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्रासमोर नाही देशासमोर आहे. राष्ट्रभर परदेशातही ते हिंडले, व्याख्यानं दिली. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा त्यांनी जगासमोर नव्या अंगाने सांगितला. बरं. आणि आता ती पोकळी दूर होणं आताच्या काळात अशक्यच दिसते. हे फार मोठं मराठी विचारविश्वाची फार मोठी हानी झालेली आहे. मी आपल्या भावना समजू शकतो संजय सोनवणेजी. आपला आवाज देखील यावेळी व्यक्त होत असताना दाटून आला, साहजिक आहे, कारण आपल्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आज गेलेलं आहे. प्राध्यापक हरी नरकेंचे नातेवाईक पल्लवी रेणके देखील आपल्याबरोबर आहेत. पल्लवीजी, आपण तर हरी नरकेंना खूप जवळून बघितलेलं होतं. पुरोगामी चळवळीचा आणखीन एक चेहरा हरपला. पल्लवीजी. हो, ही अगदी दुःखद आणि शॉकिंग बातमी आज समजलेली आहे. खरं तर हरी नरके हे सामाजिक चळवळीतले, राजकीय चळवळीतले, साहित्य क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे, ज्यांनी मला असं वाटतं की मग ती बहुजन चळवळ असू देत, ओबीसी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार, महिला, भटके विमुक्त चळवळ, या सर्व चळवळीमध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी, त्यांच्यामध्ये अस्मिता तयार करण्यासाठी त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसावर होऊन ते चळवळीमध्ये सक्रिय झाले होते, होत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये, आणि ते केवळ वैचारिक मुद्दे मांडत नव्हते, तर ते स्वतः त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कृतिशील होते. जे विचार ते मांडायचे त्या विचारांना अनुसरून ते त्यांच्या आयुष्यामध्ये काम देखील करत असायचे. असे व्यक्तिमत्व फार कमी असतात. आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. म्हणजे हे केवळ महाराष्ट्राचं नाही, तर त्यांचं काम हे महाराष्ट्र, भारतामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलला सुद्धा ओळखलं गेलेलं आहे. त्यांचे विचार जे आहेत, म्हणजे मला असं वाटतं की मी लहानपणापासून त्यांना बघत आलेले आहे. माझ्या कुटुंबातलेच एक सदस्य होते. त्यांनी अगदी म्हणजे गाव पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचे विचार प्रखरपणे मांडलेले आहेत, लोकांना जागरूक केलेलं आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकर, मला असं वाटतं की फुलेंच्या बाबतीत जेव्हा बदनामी करण्यात आली होती तेव्हा 90च्या काळात, मी तर खूप लहान होते तेव्हा, 92-93च्या काळामध्ये त्यांनी ते खोडून काढण्यासाठी प्रचंड संशोधन, मेहनत घेतली होती. आणि ते शौरींच्या विरोधात त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं सप्रमाण. आणि अगदी शाहू महाराजांची जयंती जर शोधून काढली असेल तर ती त्यांनी, म्हणजे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. खूप नवीन नवीन गोष्टी त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाला कळलेल्या आहेत. त्याच्यामुळे असा एक चांगला संशोधक आपल्यामधून हरपला, याचं खूप मोठं दुःख आज एक कुटुंबाची सदस्य म्हणून आणि एक चळवळीतली आणि राजकीय क्षेत्रामध्ये खूप आठवणी आहेत पल्लवीजी या निमित्ताने. आणि त्या सगळ्या आठवणी खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात दाटून आलेल्या आहेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत फेसबुकवरती देखील ते वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन व्यक्त होत होते. सभा समारंभांमध्ये त्यांचा सहभाग असायचा आणि आपल्या पिढीपर्यंत त्यांचा संवाद देखील उत्तम होता. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. दुःखद बातमी आपण बघतोय, समता परिषद उपाध्यक्ष हरी नरकेंचं निधन झालं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. जाता जाता एक नजर राज्यातील प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर.